नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचा काहीतरी नवीन म्हणून दाखवणार आहे। शाबूचाच नवीन पदार्थ करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शाबू घेतले, बटाटे एवढे उकडून घेतले, 2 लागतात, तरी पण ह्याला अंदाजाने पीठ मळण्यावर अवलंबून आपल्याला कसं तेवढं पाहिजे। हे चिली फ्लेक्स आहे, परत हे शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे, जिरे आहे आणि हे वरीचं पीठ घेतलेलं आहे, भाजून वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आता शाबू भाजून घेऊया आपण आणि थोडं पाणी घेतलेलं आहे। तवा तापलेला इथं शाबू जरा भाजून घेऊया। आपण खरपूस अशी भाजून घ्यायची शाबू आणि मिक्सरला लावून घ्यायची बारीक करून। आता ही शाबू चांगली भाजलेली आहे, आपण गॅस बंद करूया। ही शाबू आता वाटून घेऊया आपण, पावडर करून घ्या। आता हे पीठ कसं मळायचं दाखवते मी। शाबूची नवीन रेसिपी दाखवायला शाबू वाटून घेतलेले आहे मी आता मिक्सरमध्ये वाटीवर भाजून। त्यात आता हे वरीचं पीठ पण घालून घेऊया आपण। जिरे थोडे घालून घ्यायचे, चिली फ्लेक्स थोडं घालून घ्यायचं आणि बटाटा किसून घ्यायचा। उकडलेला आहे बटाटा हा। बटाटा उकडलेला आहे असा किसून घ्यायचा त्यात। आता यात कूट पण घालून घ्या। हे उपासाला पण चालतंय पदार्थ आणि आवडीनुसार मीठ घालून। कोथिंबीर पण घालून घ्या। हे सगळं मिक्स करून पीठ मळायचं, चांगलं मळून घ्यायचं। पीठ मळून घ्यायचं। थोडं पाणी घालून थोडं पाणी लावून पीठ मळून घ्यायचं। पिठाचा गोळा करायचा, पीठ मळून घ्यायचं चांगलं। उपवासाचंच आहे, वरीचं पीठ, शाबूचं पीठ, थोडंसं घ्या। नवीन उपवासाचा पदार्थ दाखवते।
पण लाटून दाखवते तुम्हाला. हे लांब लांब अशा पट्ट्या कापून घेऊया. आता तेल तापलेलं आहे, आपण हे तळून घेऊया. अशा पट्ट्या सोडायच्या. आता चांगलं भाजलेलं आहे, तळलेलं खरपूस तळून घ्यायचं. ही रेसिपी आता तयार आहे. अशा पद्धतीने करून बघा, उपवासाचा पदार्थ, आणि खाऊन बघा. आणि आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.